यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय चिमुकलीला काल जीव गमवावा लागला। खरं अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। आजही महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेपाडे अनेक तालुके असे आहेत की तिथे पाण्याअभावी लहान लहान मुलींना आणि महिलांना पाण्यासाठी फरफट करावी लागते। खरं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन ही योजना राबवण्यात आली, ज्यावर प्रचंड असा पैसा खर्च करण्यात आला। पण ह्या योजनेचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला तर ह्या योजनेमध्ये प्रचंड असा अपहार झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या योजनेमध्ये अपहार झाल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत। जर ह्या योजनेच्या माध्यमातून ती योजना व्यवस्थित राबवण्यात आली असती तर कदाचित काल जी घटना ह्या 12 वर्षाच्या चिमुकली बाबतीत झालेली आहे ती घटना घडली नसती। ज्या गावामध्ये ही घटना घडली आहे त्या गावामध्ये देखील जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे, पण पाणी साठवण्यासाठीची जी टाकी असायला हवी ती टाकी बांधण्यात आलेली नाहीये। दुर्दैव म्हणावं लागेल, कारण आजही महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुके आहेत की जिथे पाण्याचा सोर्स माहिती नाहीये, पाण्याचा सोर्स तुम्ही आणणार कुठून आहेत हे माहिती नाहीये, पण तिथे फक्त पाईपलाईन टाकून जल जीवन मिशनच्या अंतर्गत कामांचे पैसे काढण्यात आलेले आहेत।